सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. दावोसला जे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभाग, MMRDA आणि सिडको आम्ही सगळे शिष्टमंडळ जे गेलो होतो, त्यात 30 लाख कोटीची गुंतवणूक ह्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि त्याच्यातली सुमारे 3.25 लाखाची इन्व्हेस्टमेंट, 3.25 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही कोकणामध्ये होणार आहे, MMR रिजन सोडून. त्याच्यामुळं रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, याच्यामध्ये हे प्रकल्प आणण्याचा आमचा मानस आहे, आमची इच्छा आहे आणि याच्यामुळे नक्कीच बेरोजगारी दूर होणार आहे. म्हणजे जसं आपल्याला आता वाटतच्या परिसरामध्ये धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरची घोषणा आम्ही केलेली आहे. रत्नागिरीमध्ये, शिरगावमध्ये VIT सेमीकंडक्टरचा कारखाना येतो आहे. असे अनेक प्रकल्प रत्नागिरीमध्ये देखील येतील आणि कोकणपट्ट्यामध्ये येतील. सर, रायगडमध्ये तिसरी मुंबई अस्तित्वात येते किंवा तिसरी मुंबई, सिंधुदुर्गात पर्यटन झाले, मग रत्नागिरीत आपण दावोसला सांगितल्याप्रमाणे काचेचे कारखाने किंवा असे येणार, ग्लास फॅक्टरी. ते नेमकं काय? एक ग्लास फॅक्टरी म्हणजे काच बनवण्याचा जो कारखाना आहे तो मोठ्या पद्धतीनं या संपूर्ण कोकणपट्टीमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. कारण त्याच्यानंतर इकोसिस्टम जी जनरेट होते, त्यामुळे छोटे छोटे उद्योजक कोकणामध्ये तयार होऊ शकतात. त्याच्यासाठी ग्लास फॅक्टरी आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. सर, एकंदरीत त्यांना रोजगार किती आपल्याला उपलब्ध होऊ शकतो कोकणासाठी? तर रत्नागिरीत सांगा. कोकणासाठी म्हणजे आता नाही म्हटलं तरी 1-1.5 लाख लोकांना रोजगार मिळू शकतो याच्यातला. सर, आता राज्याची परिस्थिती पाहत आहे, मुंबई महानगरपालिकेत फेब्रुवारीमध्ये महापौर बसण्याची शक्यता आहे, कारण कोकण भवनमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कोणीच गेले नाही. हे मुद्दाम होतं आहे की आपसात मतभेद आहेत की काही ठराविक गोष्टी? अजिबात महायुतीमध्ये मतभेद नाहीत. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार आहे, हे 100% निश्चित आहे. मराठी असेल? आम्ही जाहीर केले मराठी असेल म्हणून. सर, गणेश नाईक असं म्हणतात की जर पक्षाने आदेश दिला तर शिंदेचं नामोनिशाण मिटवून टाकेल, अशा प्रकारची गणेश नाईक काय होतं? असे अनेक लोक स्वप्न बघतात ना, त्याच्यामुळे गणेश नाईक असे बोललेत का मध्ये मला? असं जर बोलले असतील तर स्वतः आता त्याची उत्तरं अनेक वेळा आम्ही दिलेली आहेत, पण गणेश नाईक साहेब जर असं बोलले असतील तर विचार करून बोललं पाहिजे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे ग्रासरूटपासून मोठं झालेलं एक नेतृत्व आहे आणि ते संपवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर कधीही संपणार नाही आणि गणेश नाईकानंतर नाहीच नाही. त्याच्यामुळे त्यांनी नवी मुंबई सांभाळावी, उगाच एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करू नये. जर बोलले असतील तर बोलले सर, KDMCमध्ये आम्ही विरोधी वाक्यावरती बसायला तयार आहोत असं जोडाते म्हणाले, पण शिंदे किंवा भाजप यांची साथ आम्ही देणार नाही. ते आवश्यकच नाही ना. उगाच स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काहीतरी बोलण्यात काही अर्थ नाही. KDMCमध्ये आवश्यकता कुठं आहे UBTची? आम्हाला तिथं शिवसेना आहे, त्याच्यानंतर BJP आहे, मनसे आमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे ज्यांची आवश्यकता नाही त्याने उगाच आमच्याबरोबर येतो म्हणून सांगायची पण गरज नाही. त्यांची आवश्यकता नाही KDMCला. सर, सध्या ते राजकारण चालू आहे मुंबई मुंबरामधलं, म्हणजे महाराष्ट्रात हिरवा किंवा भगवा याकडे कसं पाहता? कारण आता ते महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच त्याला भगवा महाराष्ट्र म्हटला जातो. असं विष पेरायचा कोण जर प्रयत्न करत असतील तर भगव्याचे पाईक ते सहन करणार नाहीत, हे शिंदे साहेबांनी देखील सांगितलं आणि हीच आमची शिवसेनेची भूमिका आहे. संपर्क प्रमुख राजन साळवे यांच्या संदर्भातली ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आणि त्यावरून सध्या जोरदार चर्चा देखील सुरू आहे. नेमकं काय त्याचं आहे? याबाबत मी स्वतः धाराशिवच्या सगळ्या लोकांशी बोललेलो आहे. ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. राजन साळवी हे माजी आमदार आहेत, शिवसेनेचे आमचे इथले संपर्क प्रमुख आहेत. त्याच्यामुळे त्यांनी अतिशय योग्य पद्धतीनं तिकीट वाटपाचा फॉर्म्युला सगळ्या भाजपच्या लोकांना बरोबर घेऊन केलेला होता. परंतु ज्यांना तिकीट मिळत नाही ते अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करतात. साहेब, वारंवार ड्रग्ज सापडले जाते, या ड्रग्जचाच पैसा राजकारणात वापरला जातो असा आरोप थेट संजय राऊतांनी केलेला आहे. नवीन एक ब्रेकिंग त्याच्यामध्ये मोठे सगळं तुमचा टाइमपास, आमचा टाइमपास आणि जनतेचा टाइमपास. त्याच अनुषंगाने सर असं तुम्ही म्हणाले की अंमलीपदार्थांच्या पैशावरती खाण्याची सत्ता जी आहे ती मिळवली गेली. तीच ब्रेकिंग ना. आणि काय तुम्हाला ब्रेकिंग पाहिजे सकाळी त्याने दिली. लोकांचं पण म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेचं मनोरंजन होतं आहे. याचा परिणाम एकही मतावर होत नाही. आमच्या सत्ता सगळीकडे येत आहेत. तुम्ही लोकसभा बघा, विधानसभा बघा, नगरपालिका बघा, महानगरपालिका, काय त्यांच्या बोलण्याचा परिणाम होतो आहे कुठं? त्याच्यामुळे तुम्हाला रोज सकाळी ब्रेकिंग मिळते आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे तुमचा पण टाईमपास आणि आमचा पण टाईमपास. त्याच्या पलीकडे काय? आगामी जिल्हा परिषद किंवा पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री चिपळूणमध्ये 2 दिवसांनी येत आहेत, तर तिथे एकच महायुतीची काही सभा आहे का? म्हणजे असं मुख्यमंत्री महोदय महायुतीच्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी 28 तारखेला येतात आणि त्याच्यानंतर ते सिंधुदुर्गामध्ये जाणार आहेत.
सर कैसे हराया एकसारखं डिचून किंवा चिडवून राज्यातलं वातावरण दूषित करण्यासाठी असे प्रयत्न केले जात आहेत का? पण मला ते असं वाटतं की ते जे कैसे हराया हा जो विषय होता तो तुतारीवर उभे राहिलेल्या उमेदवारांसाठी होता असं मला वाटतं. मला एक्झॅक्टली माहीत नाही. परंतु त्यांनी जे हिरवा आणि भगवा हे जे काही वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचं मी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे 100% भगवा महाराष्ट्र आहे आणि तो भगवाच महाराष्ट्र राहणार. तेव्हा अंबादास दानवे असं म्हणाले की शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे, ती भाजप चालवतात. काय म्हणलं? शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे आणि ती भाजप चालवतात. हे दानवे साहेब म्हणाले. हो. म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता. म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत. पुढे दिवसात आमच्यासोबत असतील. दानवे पक्षात येणार शिवसेनेत? मी म्हटलं ना आमच्यासोबत असू शकतात. बोलणी सुरू झाली आहे? ते सांगायचं असतं का बोलणी सुरू झाली? मगाचा मुंब्राच्या अनुषंगाने प्रश्न की मुंब्राच नव्हे तर सबंध महाराष्ट्र हिरवा केला जाईल असं इम्तियाज जलील म्हणाले. नाही मग इम्तियाज जलील म्हणू दे किंवा ते आमच्या भगिनी निवडून आलेल्या म्हणू दे, मी मगाशी देखील सांगितलं की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र झाशीच्या राणीचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे भगवा महाराष्ट्र हा पूर्वी होता, आता पण आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. तर मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये जे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत त्यांच्यावरती उद्धव साहेब ठाकरे म्हणाले की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू देत. कारवाई काय करणार कशी करणार ते केल्यानंतर आपल्याला कळेल ना. पण स्वतःचे आमदार स्वतःचे नगरसेवक हे स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून थांबत का नाहीत? 4 दिवसापूर्वी निवडणूक झाली, आता दुसरीकडे जातात. त्याच्यामुळे नेतृत्व सक्षम आहे की नाही याचं आत्मचिंतन नेतृत्वाने केलं पाहिजे. सर, रत्नागिरी नगर परिषदेच्या संदर्भात आता मोठ्या प्रमाणावर निधी नाही आहे. झालेल्या 4.5 वर्षाचं काय काम आहे ते उपसलं जाते किंवा लोकप्रतिनिधी करतात, त्याच्यातनं वाद संवाद होत आहेत. यापुढे आपण नगर परिषदेकडे कशा दृष्टीने बघणार? कालच सगळ्या सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेतली. त्याच्यामध्ये मला ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या नगरसेवकांना दिलेल्या आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी देखील लोकप्रतिनिधींशी संयमानं वागलं पाहिजे, प्रोटोकॉल राखून वागलं पाहिजे, ही भूमिका देखील पालकमंत्री म्हणून माझी नक्की आहे. सर, पण 4.5 कोटीचा जो भ्रष्टाचार शौचालयाचा झाला तो त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत उपाध्यक्षाकडे, ते कागदपत्र. याच्यामध्ये माझी जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झालेली आहे. जर नगरसेवकांनी ह्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला तर जिल्हाधिकारी किंवा कोकण आयुक्त याच्यामध्ये चौकशी करतील. सर, बार्शीनंतर आता माढ्यामध्ये सुद्धा 2 शिवसेना एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतं. काय आहे? नाही, स्थानिक पातळीवर काय झालं असेल आम्हाला माहिती नाही, परंतु 2 शिवसेना एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. ओके. तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू झालेल्या आहे. जिल्ह्यातील आपल्याकडे नेतृत्व आहेत. रत्नागिरी तालुक्यात सगळेच्या सगळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती येतील का? रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा 100% फडकेल आणि आमचा स्ट्राईक रेट हा 100% असेल. विरोधकांपैकी कोणीच येणार नाही असं आपलं म्हणणं? अनेक आहेत, नाशिक उभे राहिलेले आहेत, अपक्ष उभे राहिलेले आहेत. काही आम्ही आमचा परफॉर्मन्स दाखवू ना, आपण त्यांच्यावर कशाला टीका करायची? आम्हाला आमचा आत्मविश्वास आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि जनतेच्या जीवावर आम्ही 100% यशस्वी होऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.